चॅप्टर आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये पहिले आपण ही डेफिनेशन फक्त एकदा दोनदा वाचून घ्यायची. काय म्हणत आहे, अकॉर्डिंग टू WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हे ठीक आहे, एक पूर्ण हेल्थ, वर्ल्डची जी हेल्थ आहे त्यांचं ऑर्गनायझेशन सगळं बघण्याचं काम या संस्थेकडे असते. पुढे काय दिलेलं आहे त्यांनी, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मीन्स अ टोटल वेलबिंग इन ऑल द ॲस्पेक्ट ऑफ द रिप्रोडक्शन दॅट इज फिजिकल, इमोशनल, सोशल अँड बिहेवियरल. म्हणजे काय, त्यांच्या म्हणण्याने रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशी आहे की माणसाचं सगळं फिजिकली, इमोशनली, सोशली, बिहेवियर हे सगळं चांगलं असेल तरच आपण म्हणणार की त्या माणसाची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली आहे. ठीक आहे, तर फक्त एकदा दोनदा वाचायचं. पुढे याच्यानंतर पाठ करायचं काय आहे, फॅमिली प्लॅनिंग प्रोग्रॅम कधी स्टार्ट झाला, 1951 स्टार्ट झाला. ठीक आहे, फॅमिली प्लॅनिंग प्रोग्रॅम हे पाठ करायचं. पुढे काय पाठ करायचं, हे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रॅम होता एक, कोणता होता, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर. याला शॉर्ट फॉर्ममध्ये देतात RCH. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये हे विचारतात की RCH देतात आणि त्याचा लॉंग फॉर्म विचारतात. ठीक आहे, ते खूप जणांना कन्फ्यूज करतात, त्यामुळे हे काय करायचं, पाठ करायचं आपल्याला, इम्पॉर्टंट आहे. बरोबर, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर असंच असलं पाहिजे आहे या चार्टमध्ये. या चार्टच्या पहिले ही एक लाईन लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू 2001 सेन्सेस आवर पॉप्युलेशन ग्रोथ रेट वॉज अराउंड 1.7%. इतकंच लक्षात ठेवायचं, 1.7%. म्हणजे काय, जेव्हा 2001 चालू होतं त्यावेळेस आपला पॉप्युलेशन ग्रोथ रेट कसा होता, 1.7% होता. म्हणजे ग्रोथ रेट म्हणजे काय, स्पीड, पॉप्युलेशन वाढण्याची स्पीड. ठीक आहे, तर 90s आता हे चार्ट पाठ करायचं. 1900 वर्ल्डची पॉप्युलेशन किती होती, 2 बिलियन होती. ठीक आहे, 2 बिलियन होती. आणि इंडियाची पॉप्युलेशन तेव्हा किती होती, 350 मिलियन होती. ठीक आहे, मग जसं 2000 आला इयर, त्यावेळेस वर्ल्डची पॉप्युलेशन झाली 6 बिलियन आणि इंडियाची पॉप्युलेशन झाली 1 बिलियन. ठीक आहे, हे पाठ करायचं. पुढे आता याच्यानंतर डायरेक्ट यायचं आपल्याला, हा एक पॉईंट आहे काय की रिझन फॉर द इन्क्रीज इन द पॉप्युलेशन साईज. म्हणजे कोणते रिझन आहेत की ज्याच्यामुळे पॉप्युलेशन साईज वाढली आहे. पहिले काय झालं, डिक्लाइनिंग डेथ रेट, म्हणजे लोकांची मरण्याची संख्या कमी होऊ लागली. पुढे काय, रॅपिड डिक्लाइन इन मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट. मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट म्हणजे काय की जे बाळाला जन्म देत असते आई, ती काय होते, बाळाला जन्म देऊन मरत होती, तर त्याचं काय झालं, आता प्रमाण कमी झालं, त्यांचं प्रमाण कमी झालं मरण्याचं, त्यामुळे काय झालं, पॉप्युलेशन साईज वाढली. पुढे काय झालं, डिक्रीज इन इन्फेंटिटी मॉर्टिलिटी रेट, म्हणजे काय, बाळाची मरण्याची संख्या, जन्मलेल्या बाळाची मरण्याची संख्या कमी झाली, त्याच्यामुळे काय होऊ लागलं, पॉप्युलेशन साईज वाढू लागली. पुढे काय झालं, इन्क्रीज इन द नंबर ऑफ द पीपल इन रिप्रोड्युसिबल एज. म्हणजे काय, असे लोकांची संख्या वाढली की जे रिप्रोड्युसिबल एजमध्ये आहेत, म्हणजे काय, जे आता रिप्रोड्यूस करू शकतात, नवीन बाळांना वगैरे तयार करू शकतात त्यांचे. पुढे काय झालं, इन्क्रीज इन द हेल्थ फॅसिलिटीज. म्हणजे काय, हॉस्पिटल्स वगैरे यांच्यामध्ये हेल्थबद्दल फॅसिलिटीज खूप वाढल्या होत्या, त्यामुळे आता लोक आजारी पडत नव्हते, मरत नव्हते. ठीक आहे, हे 4-5 पॉईंट आहेत, एकदा दोनदा वाचायचं आणि सोडून द्यायचं. ठीक आहे, म्हणजे हे लक्षात आलं, तर एखाद्या क्रॉस तसं घुमून फिरून क्वेश्चन विचारलं तर हे पॉईंट लक्षात येतात. पुढे नंतर लक्षात ठेवायचं हे एवढं की मॅरेजेबल एज ग्रुप कोणता आहे, फिमेलमध्ये 18 वर्ष आहे. 18 वर्ष झाले की फिमेलचं लग्न होऊ शकतं, मीन्स करता येतं त्यांना. दुसरं काय आहे, मेलमध्ये आहे 21 इयर्स आहे. ओके, लक्षात. पुढे आता काय झालं, आपल्याला इम्पॉर्टंट बघायचं. आता इथून सगळं चॅप्टर इम्पॉर्टंटवाला सुरू होणार. ठीक आहे, याच्यावरच सगळे क्वेश्चन येणार इथून. ठीक आहे, 5 मिनिट फक्त मी एकदा ओव्हरलोक सांगितलं, जर एखाद्या क्रॉस बाहेरून क्वेश्चन आला तर. ठीक आहे, इथून सगळं पाठच पाहिजे. ठीक आहे, कंपल्सरी. आता काय झाले, बर्थ कंट्रोल कॉन्ट्रासेप्शन्स. बर्थ कंट्रोल कॉन्ट्रासेप्शन्स म्हणजे काय, आपण जे कॉन्डम्स वगैरे असतात, ठीक आहे, तर त्यांच्याबद्दल काय स्पेशल गोष्ट असली पाहिजे की ती आपण त्यांना म्हणू शकतो की मग आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणू शकतो. ठीक आहे, आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्हचे काय फीचर्स असतात ते कसे असले पाहिजे, युजर फ्रेंडली असले पाहिजे. म्हणजे काय, ते वापरता खूप सोप्यापणे इझिली वापरता आले पाहिजे, इझिली अवेलेबल पाहिजेत, म्हणजे काय कुठं पण भेटले पाहिजे जवळपास एरियामध्ये वगैरे. इफेक्टिव्ह असले पाहिजे, म्हणजे आपण त्याचा वापर का करत असतो कॉन्डमचा वगैरे की प्रेग्नन्सी होऊ नये. ठीक आहे, तर मग ते इफेक्टिव्हली काम केलं पाहिजे एकदम. पुन्हा रिव्हर्सिबल असलं पाहिजे, म्हणजे पुन्हा एकदा यूज करता आलं पाहिजे. पुढे काय दिले, नो ऑब्लिक लिस्ट साईड इफेक्ट, म्हणजे त्याचा काही ते तर साईड इफेक्ट नसलाच पाहिजे, जरी साईड इफेक्ट असला तरी कमी प्रमाणात असला पाहिजे. पुढे नो इंटरफेरन्स विथ द लिबिडो ऑर द ॲक्शन ऑफ कॉयटस, म्हणजे काय सेक्स करताना वगैरे काही अडथळा आला नाही पाहिजे किंवा सेक्सची जी फिलिंग आहे त्याच्यामध्ये काही कमतरता झाली नाही पाहिजे त्या वापरल्यामुळे. ठीक आहे, कॉन्ट्रासेप्शन वापरल्यामुळे. देर आर 2 प्रिन्सिपल मेथड ऑफ द बर्थ कंट्रोल. बर्थ कंट्रोल आता म्हणजे प्रेग्नन्सी न होऊ द्यायची. बर्थ कंट्रोलचे 2 मेथड आहेत. पहिला आहे नॅचरल मेथड आणि दुसरी आहे आर्टिफिशियल मेथड. ठीक आहे, आता हे झालं, हे पॉईंट्स तर आपण एकदा दोनदा वाचून लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, नॉर्मल पॉईंट्स. आता इथून सगळे कंपल्सरी पॉईंट आले पाहिजे. काय, नॅचरल ट्रेडिशनल मेथड्स. सो नॅचरल ट्रेडिशनल मेथडमध्ये पहिलं काय ते प्रिन्सिपल ऑफ अवॉइडिंग द फिजिकल मीटिंग ऑफ एग अँड स्पर्म. म्हणजे ही अशी मेथड असतात की ज्याच्यामुळे एग आणि स्पर्म काय होतात, समोरासमोर एकमेकांना फिजिकली भेटू देत नाही. ठीक आहे, हे असे मेथड असतात. तर पहिलं काय आहे, याच्यामध्ये काय दिलं की नॅचरल मेथड्स हॅव चान्सेस ऑफ फेलियर व्हेरी हाय.
म्हणजे जर आपण नॅचरल मेथडनी केलं तर चान्सेस ऑफ फेलियर जास्त असतात, की म्हणजे एखाद्या वेळेस प्रेग्नेंट होऊ शकते जास्त लेडीज. ओके, तर त्याचे फेलियर व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर बघा, नॅचरल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शनमध्ये पहिलं आहे पिरियडिक अब्स्टेसन्स. पिरियडिक अब्स्टेसन्स म्हणजे काय, की कपल्स अब्स्टेन्स फ्रॉम द कॉइटस फ्रॉम डे 10 to day 70 ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल चालू असताना लेडीजमध्ये त्यावेळेसचे त्यांची डे 10 पासून डे 17 काय करायचं, अब्स्टेन्स ऑफ कॉइटस म्हणजे काय, सेक्स करायचं नाही त्या टाईम पिरियडमध्ये. ठीक आहे, तर त्याला म्हणत असतो आपण पिरियडिक अब्स्टेसन्स. ठीक आहे, आता हे डे 10 पासून डे 17 काय असते, फर्टाईल पिरियड असते. ठीक आहे, जर क्वेश्चनमध्ये एखाद्या वेळेस ऑप्शनमध्ये किंवा डे 14 to day 17 नाही दिलं तर त्याच्या जागी जर मग काय दिलं असेल त्यांनी, फर्टाईल पिरियड दिला असेल, तर मग ते ऑप्शन बरोबर येईल. म्हणजे काय, त्यांचं म्हणणं आहे की फर्टाईल पिरियडमध्ये सेक्स करायचा नाही. या मेथडला काय म्हणतात, पिरियडिक अब्स्टेशन म्हणतात. ठीक आहे, पुढे विड्रॉल मेथड ऑब्लिक कॉइटस इंटरप्टस. ठीक आहे, याच्यामध्ये काय होत असतं की इन्सेमिनेशन इज अवॉइडेड ॲज द मेल पार्टनर विड्रॉज हिज पीनस फ्रॉम द वजायना जस्ट प्रायोरियर टू इजॅक्युलेशन. म्हणजे काय, या मेथडमध्ये काय बघितलं जाते, इन्सेमिनेशन अवॉइड केलं जाते. इन्सेमिनेशन म्हणजे काय, मेलचे जे स्पर्म आहे ते फिमेलच्या जे मेलचं जे इजॅक्युलेशन असतं, ठीक आहे, जे सीमन बाहेर पडत असतं, तर ते वजायनामध्ये पडू नये, हे या मेथडचं पहिलं उद्देश आहे. त्याच्यामध्ये काय करायचं असते, की काय असते की पीनस वजायनामध्ये असतो जेव्हा सेक्स चालू असते, फक्त जेव्हा ते इजॅक्युलेशन होणार असेल त्याच्या पहिले काय करायचं, पीनस बाहेर काढून घ्यायचं, विड्रॉ करून घ्यायचं, विजानामधून काढून घ्यायचा, विड्रॉ करून घ्यायचा. तर त्या मेथडला काय म्हणलं जातं, विड्रॉल मेथड ऑफ कॉइटस. विड्रॉल मेथड म्हटलं जातं, त्याला दुसरं नाव काय आहे, कॉइटस इंटरप्टस. पुढे आहे लॅक्टेशनल ॲमोनेरिया. लॅक्टेशनल ॲमोनेरिया म्हणजे काय, ॲब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन अबाउट 6 months ड्युरिंग द पिरियड ऑफ इंटेन्स लॅक्टेशन फॉलोइंग पार्च्युरेशन. म्हणजे काय, आता म्हणजे काय होतं की जेव्हा लेडीजचं म्हणजे पहिलं बाळ होतं, ठीक आहे, पहिली डिलिव्हरी झाली, बाळ बाहेर आला, त्याच्यानंतर बाळाचं काय असते, लॅक्टेशन पिरियड असते. म्हणजे काय, बाळाचा दूध पिण्याचा टाईम असतो, ठीक आहे, पिरियड असतो तो. ते पिरियड किती असतो, 6 महिने असतो. ठीक आहे, तर मग त्या 6 महिन्यामध्ये त्या लेडीजला पिरियड्स येत नसतात, तर त्यामुळे त्यामध्ये सेक्स वगैरे केला तर त्याला आपण काय म्हणत असतो, त्या मेथडला लॅक्टेशनल ॲमोनेरिया म्हणत असतो. म्हणजे या 6 मंथच्या पिरियडमध्ये जर सेक्स जरी केला तरी प्रेग्नेंट होत नसते लेडीज. ओके, आता नेक्स्ट आहे आर्टिफिशियल मेथड्स. आर्टिफिशियल मेथड्समध्ये आपल्याला बघायचं की आपण सिंथेटिक जे तयार केलेले आहेत ती, त्याच्यामध्ये कोणते येतं, पहिले बॅरियर मेथड, नंतर येतं स्पर्मिसायडल जेलीज, नंतर येतं आयोडीज, नंतर ओरल पिल्स येतात, नंतर येतं इंजेक्शन्स अँड द इम्प्लांट्स येतात, पण इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह येतं, पुन्हा सर्जिकल मेथड्स येतात. ओके, तर त्यातलं पहिलं आहे बॅरियर मेथड. ठीक आहे, बॅरियर मेथडमध्ये काय, प्रिव्हेंट ओहम अँड स्पर्म फ्रॉम द फिजिकल मीट. याचं पण तेच म्हणणं आहे की ओहम आणि स्पर्मला फिजिकल मीट होऊ द्यायचं नाही. पुढे काय दिलेलं आहे, सेल्फ इन्सर्टेड ऑफर प्रायव्हसी टू युजर. म्हणजे काय, हे बॅरियर मेथड कशी आहेत की आपण स्वतः त्याला लावू शकतो आणि काय भेटते, एका प्रकारची प्रायव्हसी भेटते. ठीक आहे, की म्हणजे बाहेरच्या कोणत्या पर्सनला ते आपल्याला लावून द्यायची गरज नाही, तर मग आपल्याला एक प्रायव्हसी भेटते. ओके, तर हे बॅरियर मेथडचे 2 चांगले बेनिफिट आहेत. हे चार्ट तर पार्टच करायचं आहे बरं, जशाच तसं. ओके, स्टार मार्क आहे. हां, तर मग आता हे पुढे, तर याच्यामध्ये काय बघायचं आहे, बॅरियर मेथडमध्ये पहिलं आहे कॉन्डम्स. ठीक आहे, कॉन्डम्स कसे असतात, रबर अँड थिन लॅटेक्सचे बनलेले असतात, हे लक्षात ठेवायचं. कॉन्डम्स कसे बनले असतात, रबर आणि थिन लॅटेक्सचे. ओके, त्याच्यामध्ये पहिलं आहे म्हणजे खाली दिलेलं आहे, पहिलं म्हणजे ते आहे मेल्समध्ये काय असतं, कॉन्डम कुठं वापरलं जातं, पीनसवर लावलं जातं. ठीक आहे, तर मग मेल्सचं कॉन्डम असते ते आहे मेल कॉन्डम, त्याचं एक दुसरं नाव किंवा म्हणा ब्रँड काय आहे, निरोध. ओके, हां, पुढे फिमेल्समध्ये पण कॉन्डम असतात, त्याला फिमेल कॉन्डम म्हणतात. फिमेल कॉन्डम कुठं लावले जातात किंवा कोणता पार्ट ते कवर करतात कॉन्डम लावल्यावर, वजायना आणि सर्विक्स, एवढा दोन्ही पार्ट काय करत असतात, कवर करत असतात. हे इम्पॉर्टंट आहे, चार्ट पार्ट करायचं आपल्याला हे. ठीक आहे, म्हणजे कॉन्डम लावला तर वजायना आणि सर्विक्स काय होतं, कवर होतं. ठीक आहे, पुढे तर तेच आहे. याच्यामध्ये आता पुढे काय लक्षात ठेवायचं, हे सर्वात इम्पॉर्टंट की काय, प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन फ्रॉम द STDs. म्हणजे काय, हे जे कॉन्डम्स असतात हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजपासून तुम्हाला वाचवतात का, म्हणजे तुम्हाला प्रोटेक्शन देतात का, तुम्हाला सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज होऊ देत नाहीत का, तर येस, तर कॉन्डमच असं आहे, म्हणजे फिमेलमध्ये पण आणि मेलवाल्या कॉन्डममध्ये पण. ठीक आहे, तर ते पूर्ण आपण जेवढे पण बॅरियर्स बघणार आहोत त्याच्यामध्ये फक्त कॉन्डमच असा आहे की जो काय करतो, प्रोव्हाइड करतो प्रोटेक्शन फ्रॉम द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज. ओके, लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट आहे.
पुढे आहे डायफ्रॅगम, सर्व्हिकल कॅप्स आणि वॉल्ट्स. ठीक आहे, पुढे डायफ्रॅगम, सर्व्हिकल, वॉल्ट्स म्हणजे काय असतात, हे सगळे जे आहेत हे फिमेल, म्हणजे हे सगळे जे आहेत ते फिमेल वापरत असते. ठीक आहे, ओके, हे सगळे कोण वापरत असते, फिमेल्स, तिन्ही फिमेल्समध्ये वापरले जातात. ठीक आहे, पुढे रबर बॅरियर्स दॅट कवर द सर्विक्स अँड द क्वायटस. हे कसे असतात, रबर बॅरियर असतात, रबरपासून बनलेले असतात. आणि हे काय कवर करतात ते लक्षात ठेवायचं मेन. हे काय करते, सर्विक्स करते फक्त. ठीक आहे, ड्युरिंग क्वायटस म्हणजे काय, सेक्सच्या वेळेस फक्त हे सर्विक्स कवर करते. आणि इथं कोण करते, वजायना आणि सर्विक्स दोन्हीला कवर करते. पुढे हे काय, डू नॉट प्रोटेक्ट फ्रॉम द एसटीडीज, म्हणजे हे एसटीडीजपासून वाचू शकत नाहीत आपल्याला. म्हणजे हे घालून जरी सेक्स केला तरी सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज होऊ शकतात. पुढे यूज बाय फिमेल ओनली, इथं लिहिलेलंच आहे, यूज बाय फिमेल ओनली, फक्त हे फिमेलमध्ये वापरलं जातं. क्वेश्चन याच्या वेळेस असं पण बनू शकते, डायफ्रॅगम, सर्व्हिकल कॅप्स अँड वॉल्ट्स आर यूज्ड इन मेल्स असं म्हटलं तर ते फॉल्स स्टेटमेंट असेल, रॉंग स्टेटमेंट असेल. ओके, पुढे स्पर्मिसायडल जेलीज, फोम्स अँड क्रीम्स. ठीक आहे, हे वापरले जातात. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतं की किल्स द स्पर्म बाय द ॲसिडिक pH. आता जेल असतात, काही क्रीम्स असतात. ठीक आहे, ते काय असतात, ते तसे क्रीममध्ये असं असतं की स्पर्मला मारण्याची त्यांची कॅपॅसिटी असते. ओके, तर त्यांचं कसं असतं, त्या क्रीमचं वगैरे ॲसिडिक pH असतं, त्याच्यामुळे काय होतं, स्पर्म मरून जातात त्याला जर कॉन्टॅक्टमध्ये आले तर. पुढे काय दिले, यूज्ड अलॉंग विथ द बॅरियर मेथड टू इन्क्रीज देअर एफिशियन्सी. म्हणजे काय, आपण हे वरची बॅरियर मेथड बघितलेत ना, तर या बॅरियर मेथडवर ते क्रीम वगैरे लावून वगैरे तर तुम्ही यूज करायचं. त्याच्यामुळे काय दिलेलं आहे की जास्त एफिशियन्सी आहे म्हणते, म्हणजे की सगळे स्पर्म मारून टाकतात. पुढे दिलेलं आहे, पुढचं सर्वात आता इम्पॉर्टंट पहिलाच याच्यामध्ये आहे की इंट्रायुटराईन डिव्हायसेस, IUDs. ठीक आहे, इंट्रायुटराईन डिव्हायसेस, IUDsमध्ये काय आहे, इन्सर्टेड बाय डॉक्टर ऑर एक्सपर्ट नर्स इन द युटेरस. म्हणजे काय, हे जे IUDs आहेत हे सगळे कोण इन्सर्ट करणार, एक तर डॉक्टर करणार, नाही तर नर्स करून देत असते. ठीक आहे, कुठं लागत असतात सगळे IUDs, युटेरसमध्ये लागत असतात. ठीक आहे, IUDs कुठं लागत असतात, युटेरसमध्ये. याच्यावरूनच लावलं, या नावावरूनच लक्षात घ्यायचं, इंट्रायुटेराईन डिव्हाइस. युटेराईन म्हणजे काय असते, युटेरस असते. ओके, पुढे IUDs आर वन ऑफ द मोस्ट वाईडली ॲक्सेप्टेड मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन इन इंडिया. हे स्टेटमेंट पाठ करायचं, म्हणजे पूर्ण इंडियामध्ये सर्वात जास्त कोणतं कॉन्ट्रासेप्शन वापरलं जात असेल तर ते आहे IUDs. ओके, पुढे आहे टाईप्स ऑफ IUDs. टाईप्स ऑफ IUDsमध्ये 2 टाईप येतात. पहिला आहे नॉन मेडिकेटेड IUDs आणि दुसरा आहे मेडिकेटेड IUDs. मेडिकेटेड IUDs म्हणजे काय, त्याच्यामध्ये मेडिसन वगैरे वापरलं जातं. आणि नॉन मेडिकेटेड म्हणजे काय, त्यात म्हणजे मेडिसिन वगैरे वापरलं जात नाही. ठीक आहे, असं नॉर्मली समजण्यासाठी सांगत आहे, फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं. नॉन मेडिकेटेड IUDsचं एक्झाम्पल कोणतं आहे, लिप्स ऑफ लूप. हे एकच एक्झाम्पल आहे, किंवा त्याला लिप्स लूप पण म्हणतात. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट पाठच झालं पाहिजे, MCQ बनतो याच्यावर. लिप्स लूप आर नॉन मेडिकेटेड IUDs. ठीक आहे, तर हा एकच आहे, पाठच झाला पाहिजे. पुढे मेडिकेटेड IUDsमध्ये 2 येतात. पहिला आहे हॉर्मोन रिलीजिंग IUDs आणि दुसरा आहे कॉपर कोटेड IUDs. तर हॉर्मोन रिलीजिंग IUDs म्हणजे काय, जे की हॉर्मोन रिलीज करत आहे. तर पहिला कोणता हॉर्मोन रिलीज करणार, प्रोजेस्टेड, आणि दुसरा आहे LNG20. तर हे 2 हॉर्मोन रिलीज केले जातात हॉर्मोन रिलीजिंग IUDsमधून. ठीक आहे, यांचं काम काय आहे, मेक द युटेरस अनस्टेबल फॉर इम्प्लांटेशन अँड सर्विक्स हॉस्टाईल फॉर द स्पर्म. म्हणजे काय की यांचं या 2 हॉर्मोनचं काम काय आहे की युटेरसमध्ये. ठीक आहे, युटेरस असा शेप असतो. ठीक आहे, हे युटेरस आहे, पार्ट असतो फिमेल्समधला आहे. ठीक आहे, तर या युटेरसमध्ये जे इम्प्लांटेशन होत असते, म्हणजे काय, एक जर आता फर्टिलाइज झाला तर इथं इम्प्लांट होत असते ना, बाळाला इथं म्हणजे वॉलला अटॅच होत असते, मग पुन्हा बाळ तयार होत असते बनायला. तर हे जे इम्प्लांटेशन प्रोसेस आहे ती प्रोसेसच होऊ देत नाही हे हार्मोन्स. ठीक आहे, तर इम्प्लांटेशनसाठी काय करते, अनसुटेबल वातावरण तयार करते मधामध्ये, आणि स्पर्मसाठी पण अनसुटेबल वातावरण करते सर्विक्समध्ये. ठीक आहे, सर्विक्समध्ये म्हणजे काय, सर्विक्स म्हणजे इथं खाली, म्हणजे इथं स्पर्म आले की स्पर्म इथल्या इथंच मरून जा. ठीक आहे, असं हे हार्मोन काम करतं. पुढे हे लक्षात ठेवायचं बरं, फंक्शन विचारतात. पुढे कॉपर कोटेड IUDsमध्ये 3 येतात. कोणते, CU7, मल्टी लोडेड 375 आणि CUT. म्हणजे कॉपरवाले तर नाव लक्षात येऊन जातं, कॉपर कोटेड IUDs आहेत म्हणून. आणि स्पेशल काय, मल्टी लोडेडवालं लक्षात ठेवायचं, मल्टी लोडेड 375. पुढे हे काय करतात, इन्क्रीजेस द फायगोसायटोसिस ऑफ द स्पर्म विदिन द युटेरस. ठीक आहे, म्हणजे यांचं काम काय असतं की आलेल्या स्पर्मला ते काय करतात, खाऊन टाकतात किंवा त्यांना मारून टाकतात. हे त्यांचं काम असतं, कोणाचं, या कॉपरचं. ठीक आहे, आलेल्या स्पर्म्सला. तर हे कुठं होत असतं, युटेरसमध्ये होत असतं. ओके, पुढे CU आयन्स सप्रेसेस द स्पर्म मोटॅलिटी अँड द फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द स्पर्म. म्हणजे जे कॉपर काय करत असतं की स्पर्मची मोटॅलिटी सप्रेस करतं, म्हणजे कमी करतं. ठीक आहे, म्हणजे स्पर्म जो फास्ट पळत
जात असतो मोर्टॅलिटी एका जागेवर दुसऱ्या ठिकाणी, त्याची स्पीड कमी करून टाकतं आणि त्याची फर्टिलायझिंग कॅपॅसिटी म्हणजे काय ओहमला फर्टिलाइज करायची कॅपॅसिटी काय करतं कमी करून टाकतं. ठीक आहे, सगळं सप्रेस करून टाकतं. ही डायग्राम आहे CUT म्हणजे असंच असतो, फक्त वरी टी असतो आणि असे कॉपरचे तार असतात, त्याला म्हणतो आपण CUT डायग्राम. ओके, पुढे आता हे चार्ट पाठ करायचं आहे. ओके, पुढे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे काय टॅबलेट्स जे घेतले जातात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला आहे नॉन स्टेरॉइडल, दुसरा आहे स्टेरॉइडल. नॉन स्टेरॉइडलमधला सर्वात एकच एक्झाम्पल आहे, पाठच ठेवायचा, क्वेश्चनमध्ये विचारला जातो, तो म्हणजे आहे सहेली. ओके, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मोड ऑफ ॲक्शन काय असतं, इंटरफेअर्स विथ द इम्प्लांटेशन. म्हणजे काय, ही सहेलीची जर टॅबलेट घेतली तर काय होते, इम्प्लांटेशन होऊ देत नाही. म्हणजे सेम इथलं ओहमचं जे काय होते, इम्प्लांटेशन होऊ देत नाही. पुढे काय दिलेलं आहे की डोसेज कसे असते, डोसेज वन्स अ वीक पील असते. म्हणजे काय, एका आठवड्यात म्हणजे गोळ्याची पील असते, असंच पाठ करायचं, वन्स अ वीक पील. ठीक आहे, पुन्हा याचं काय आहे, इफेक्टिव्हनेस काय, हाय कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू विथ व्हेरी फ्यू साईड इफेक्ट. म्हणजे हे काय आहे, त्याच्यात खूप कमी साईड इफेक्ट आहेत आणि हाय कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू आहे. ठीक आहे, पाठ करायचं असंच. पुढे स्टेरॉइड्समध्ये काय असतात, स्टेरॉइड्स असतात. पहिला आहे प्रोजेस्ट्रोजन आलोन, म्हणजे फक्त प्रोजेस्ट्रोजन प्रेझेंट असेल एखाद्या त्या स्टेरॉइडच्या टॅबलेटमध्ये, नाहीतर काय कॉम्बिनेशन ऑफ प्रोजेस्ट्रोजन आणि इस्ट्रोजन म्हणजे या दोन्ही हॉर्मोनचं मिक्स असलेली टॅबलेट असेल ती. ठीक आहे, दोन्ही प्रकारचे प्रेझेंट असतात. पुढे काय दिलेलं आहे, हे काय करतं, इनिबिट द ओव्युलेशन अँड इम्प्लांटेशन, ऑल्सो अल्टर द क्वालिटी ऑफ द सर्व्हिकल म्युकस टू रिटार्ड द एंट्री ऑफ द स्पर्म. म्हणजे हे काय करतं, हे तिन्ही कामं करतं. हे काय करतं, ओव्युलेशन होऊ देत नाही, म्हणजे ओव्हम तयार होत नाही. दुसरं इम्प्लांटेशन होऊ देत नाही. ठीक आहे, म्हणजे असं इथं अटॅच होऊ देत नाही बॉलला. आणि तिसरं काम काय करतं की सर्व्हिकल म्युकस म्हणजे काय, सर्व्हिक्स हा इथं पार्ट असतो सर्व्हिक्स, तर याच्यामध्ये काय करतं, जे म्युकस म्हणजे जे पाणी असतं सर्व्हिक्सचं, त्याचं काय करतं, क्वालिटी चेंज करतं. क्वालिटी चेंज झाली की ते काय करतं, स्पर्म तिथं जातात आणि मरून जातात, पुढे एंटरच करत नाहीत. ठीक आहे, आले लक्षात तिन्ही कामं, तर हे पाठ करून टाकायचे. ओके, पुढे पिल्स हॅव टू बी टेकन daily for a period of 21 days starting preferably within first 5 days of menstrual cycle. ओके, फर्स्ट 5 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे याचे गोळ्या कसे घेतले जातात, 21 विदिन फर्स्ट 5 days ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. एक मिनट, पिल्स हॅव टू बी टेकन डेली फॉर अ पिरियड ऑफ 21 days स्टार्टिंग प्रेफरेबली विदिन द फर्स्ट 5 days ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे काय की 21 दिवस गोळ्या घ्यायचे असतात आणि हे सुरू कधी होत असते, पहिले मेन्स्ट्रुअल सायकलचे 5 दिवस असतात का, तिथून ते सुरू होत असते. पुढे पिल्स आर व्हेरी इफेक्टिव्ह अँड व्हेरी इफेक्टिव्ह विथ लेसर साईड इफेक्ट अँड वेल ॲक्सेप्टेड बाय फिमेल्स. म्हणजे स्टेरॉइडल्स कसे असतात, खूप चांगला इफेक्ट असतो यांचा आणि साईड इफेक्ट खूप कमी आहेत आणि जास्तीत जास्त म्हणजे फिमेल्सनं हेच ॲक्सेप्ट केलेलं आहे स्टेरॉइडल. आता लक्षात ठेवायचं, हे एक स्टेटमेंट पाठ ठेवायचं काय, सहेली वॉज डेव्हलप ॲट द CDRI लखनौ उत्तर प्रदेश. CDRI एक फॅक्टरी आहे मेडिसिनची, त्याच्यामध्ये सहेली पहिल्यांदा तयार झाली. म्हणजे सहेली काय आहे, नॉन स्टेरॉइड टॅबलेट. ठीक आहे, हे पाठ ठेवायचं. पुढे आहेत इम्प्लांट्समध्ये एवढं लक्षात ठेवायचं की प्लेस्ड अंडर द स्किन. ठीक आहे, आणि काय आहे, इफेक्टिव्ह पिरियड कसा आहे, मच लॉंगर आहे, खूप दिवस राहतं. ठीक आहे, खूप मंथ पण राहतं. याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं इम्प्लांट्समध्ये, प्रोजेस्ट्रोजन आलोन किंवा कॉम्बिनेशन ऑफ प्रोजेस्ट्रोजन अँड इस्ट्रोजन. ठीक आहे, मोड ऑफ ॲक्शन काय आहे, इनिबिट. मोड ऑफ ॲक्शन तर पाठच ठेवायचे, इनिबिट द ओव्युलेशन अँड इम्प्लांटेशन. म्हणजे काय, ओव्युलेशन म्हणजे काय, ओव्हमच तयार होऊ देत नाही आणि इम्प्लांटेशन म्हणजे काय, असं अटॅचच होऊ देत नाही. पुढे काय दिलं, अल्टर द क्वालिटी ऑफ द सर्व्हिकल म्युकस. म्हणजे इथल्या जे सर्व्हिकल म्युकस आहे, इथलं जे सर्व्हिक्सचं पाणी आहे या पार्टमध्ये, ते काय करते, क्वालिटी चेंज करतं, त्यामुळे रिटार्ड द एंट्री ऑफ द स्पर्म म्हणजे स्पर्मची एंट्रीच मग त्याच्यामध्ये होत नसते. ओके, आलं लक्षात. पुढे आहे आता इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्स. ठीक आहे, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्समध्ये काय आहे, टाईप्स कशा असतात, एक तर प्रोजेस्ट्रोजन आलोन वापरला जातो, नाही तर कॉम्बिनेशन ऑफ प्रोजेस्ट्रोजन प्लस इस्ट्रोजन. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय येतात, आयोडीज येतात. ठीक आहे, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्समध्ये पण आयोडीज येतात, जे आपण आता पाहिले. पुढे काय कॅरेक्टरिस्टिक काय, इफेक्टिव्ह विदिन द 24 hours ऑफ द क्वायटस. म्हणजे काय, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह आपण कधी वापरू शकतो, ज्याच्यामध्ये इफेक्ट होईल, ते प्रेग्नन्सी ब्रेक होऊन जाईल, म्हणजे प्रेग्नन्सी होणार नाही. 72 hours ऑफ क्वायटस, हे लक्षात ठेवायचं, पाठ करायचं. म्हणजे काय, सेक्स होऊन 72 घंटे झाले, त्याच्या मधातच ती गोळी घेतली तरच काय होऊ शकते, प्रेग्नन्सी थांबू शकते. ठीक आहे, तर 72 hours जागी 3 days पण लिहून येऊ शकतं. ओके, लक्षात घ्यायचं. पुढे यूज टू प्रिव्हेंट द कन्सेप्शन रिझल्टिंग फॉर द रेप अँड अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. म्हणजे हे जे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह ते कधी वापरलं जातं, जेव्हा एखाद्या वेळेस रेप वगैरे झाला किंवा अनप्रोटेक्टेड सेक्स झालं, म्हणजे विदाउट कॉन्डमचं सेक्स झालं, तर त्यावेळेस ही गोळी वापरली जाते इमर्जन्सी.
पुढे आहे सर्जिकल मेथड. सर्जिकल मेथड म्हणजे सरळ लक्षात ठेवणं, ऑपरेशन करून केलेलं. पहिलं येते ट्युबोटॉमी. ट्युबोटॉमी म्हणजे काय, फिमेल्समध्ये आहे असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, ट्युबोटॉमी फिमेल्समध्ये काय कट करतात, कट अँड टाय द फॅलोपियन ट्यूब्स. फॅलोपियन ट्यूब्सला काय करतात, कट करतात. ओके, आणि काय होते, इन्सिजन ॲब्डॉमिन ऑर थ्रू द वजायना, म्हणजे याचं ऑपरेशन कुठून केलं जातं, एक तर पोटातून केलं जातं, नाही तर खालून वजायनातून केलं जातं. दुसरं आहे वॅसोटॉमी. वॅसोटॉमी कशात होत असतं, मेल्समध्ये होत असतं. ठीक आहे, याच्यामध्ये काय कट होतं हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. वास डिफरन्स. ठीक आहे, वास डिफरन्स कट होत असतं आणि याचं ऑपरेशन कुठं होतं, स्क्रॉटममधून होतं. ठीक आहे, बस. पुढे आता आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी, म्हणजे काय ते MTP इंड्युस्ड अबॉर्शन. ठीक आहे, आता ही एक काय होती, एक संस्था होती जी काय रे, ती काय करायची, प्रेग्नन्सी ब्रेक करायची. म्हणजे इथं बघायचं आता, MTP वॉज लिगलाइज इन इंडिया 1971. हे एवढं पाठ करायचं फक्त. ठीक आहे, की जी ही संस्था होती मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी, म्हणजे प्रेग्नन्सी काय करणं, तोडणं, ती संस्था कधी लॉन्च झाली, 1971 झाली. ठीक आहे, तिथं आता MTP परफॉर्म कशी होत असते किंवा कधी वापरलं जातं, जेव्हा अनवॉन्टेड प्रेग्नन्सी ड्यू टू रेप, फेलियर, कॉन्ट्रासेप्शन, कॅज्युअल अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स, म्हणजे एखाद्या वेळेस रेप वगैरे झाला असेल किंवा मग फेलियर ऑफ कॉन्ट्रासेप्शन झाला असेल किंवा कॅज्युअल अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स झाला असेल. ठीक आहे, त्यावेळेस हे MTP वापरलं जातं. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुढे काय लक्षात घ्यायचं की इफ continuation of pregnancy could harm the mother or the fetus or both. हे पण एक पॉईंट लक्षात ठेवायचं. काय, जर एखाद्या वेळेस प्रेग्नन्सीच्या वेळेस जर आईला काही हार्म होत असेल किंवा त्या बाळाला काही हार्म होणार असेल तर त्यावेळेस आपण ही प्रेग्नन्सी तोडू शकतो. ठीक आहे, तर आणि मग पुढे काय दिलं, आता एवढंच पॉईंट लक्षात ठेवायचं. MTPs are safe up to 12 weeks but riskier in the second trimester, yet both legal. म्हणजे काय, MTP आपण कधी वापरणार, मेडिकल ट्रान्समिशन प्रेग्नन्सी आपण कधी वापरणार, 12 आठवड्याच्या आत वापरणार. ठीक आहे, म्हणजे सेक्स होऊन 12 आठवड्याच्या आत आपण वापरू शकतो. पुढे काय, बट रिस्कियर इन द सेकंड ट्रायमिस्टर. म्हणजे काय, सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे काय असतं, हे बघ, ट्रायमिस्टर म्हणजे काय, पहिला ट्रायमिस्टर म्हणजे 3 महिने म्हणजे 12 आठवडे, आणि दुसरा सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे काय असते की 6 महिने. ठीक आहे, म्हणजे मी त्याला असं वरून खाली लिहिलं की 24 आठवड्याचं 6 महिने असते, 6 महिन्याचं काय असतं, सेकंड ट्रायमिस्टर म्हणत असतो आपण. तर सेकंड ट्रायमिस्टरमध्ये आपण करू शकतो MTP, पण रिस्क असते त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे असं जसं तसं पाठ करायचं आणि हे दोन्ही टाईममध्ये लिगल आहे. ओके, आता याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे हा वाला पार्ट. अमायनो सेंटेसिस अँड द MTPs हॅव बीन मिसयूज्ड इन द कंटेक्स्ट ऑफ द फिमेल फिटोसाइड. म्हणजे काय, अमायनो सेंटेसिस आता पुढे बघायचं. एक फिमेलमध्ये काय होतं, बाळाच्या पोटात आईच्या पोटामध्ये बाळाचं एक असं फ्लूइड तयार होत असतं. त्याच्यामुळे काय होऊ लागलं की हे ज्या MTP, तर माहिती आहे आपण कशासाठी बघतो की प्रेग्नन्सी तोडण्यासाठी. तर याच्यावर काय होऊ लागलं, याच्यावर कळू लागलं की बाळ मुलगी आहे का मुलगा आहे, तर मग ते मुलीला मारून टाकू लागले. तर हे काय होऊ लागलं, MTP म्हणजे जे टर्मिनेशन आहे, मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी, तर या गोष्टीचा इथं मिसयूज होऊ लागला होता. ठीक आहे, तर हे 2 पॉईंट पाठ करायचे आणि वरचा एक. ओके, पुढे आता आहे अमायनो सेंटेसिस. हे तर खूप इम्पॉर्टंट आहे, दरवर्षी याच्यावर MCQ बनतोच आणि हे लक्षातच ठेवायचा. ठीक आहे, याच्यात काय दिलेलं आहे बघायचं. अमायनो सेंटेसिस म्हणजे काय, ॲनालायसिकल हे तिन्ही पॉईंट नीट वाचून पाठ करून टाकायचे. ठीक आहे, तसं तर हा तिसरा पॉईंट मी बरंच लिहिलेला आहे. ॲनालिसिस फिटल सेल्स अँड डिझॉल्व सबस्टन्स फ्रॉम द अमायनोटिक फ्लुइड. म्हणजे अमायनो सेंटेसिस काय असतं की प्रोसेस काय असते ती, ॲनालिसिस ऑफ द फिटल सेल अँड द डिझॉल्व सबस्टन्स फ्रॉम द ॲम्युनिटिक फ्लुइड. आता हे ॲम्युनिटिक फ्लुइड काय असते की आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असतं त्यावेळेस हे फ्लुइड तयार होत असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असतात की फिटल सेल असतात, म्हणजे काय बाळाचे सेल असतात. ठीक आहे, तर मग ही टेक्निक कशासाठी वापरली जात होते लोक, अमायनो सेंटेसिस. दिस टेक्निक इज यूज टू चेक द जेनेटिक डिसऑर्डर्स सच ॲज डाऊन सिंड्रोम, सिकल सेल ॲनिमिया आणि हिमोफिलिया. हे 3 डिसीज बाळाला आहेत की नाही हे चेक करण्यासाठी ही अमायनो सेंटेसिस प्रोसेस वापरली जायची. बाळाचे सेल घ्यायचे आणि त्यात चेक करायचे की ही डिसीज आहे का बाळाला. तर हे असं व्हायचं. बट त्यावेळेला काय कळू लागलं की त्याच टेस्टमध्ये कळत होतं की बाळ मुलगा आहे का मुलगी आहे. ठीक आहे, तर मग त्यामुळे लोक काय करू लागले, मुलगी असेल तर त्याला काय करू लागले, मारू लागले होते. ठीक आहे, तर मग आता ते स्टेटमेंटवरही दिलं आहे की अमायनो सेंटेसिस इज बॅन फॉर सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे काय, सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे बाळाचं कोणता सेक्स आहे, मेल आहे का फिमेल आहे हे चेक करण्यासाठी ही प्रोसेस काय केली, बॅन केली. आणि पुढे काय केलं, रिझन टू प्रिव्हेंट द फिमेल फिटोसाइड. कारण काय होतं याला बॅन करण्याचं की मुलगी बाळाला ते मारू लागले होते, सरळ मारून टाकू लागले पोटातच. ठीक आहे, तर आता याचं क्वेश्चन काय म्हणतात, का बॅन झाली, कशासाठी बॅन आहे, कशासाठी बॅन आहे तर सेक्स डिटर्मिनेशनसाठी बॅन आहे. का बॅन झाली तर टू प्रिव्हेंट द फिमेल फिटोसाइड. ओके, ठीक आहे. पुन्हा अमायनो सेंटेसिस कोणत्या फ्लुइडमध्ये घेतलं जातं, अमायनोटिक फ्लुइडमध्ये घेतलं जातं.
हां, आणि ही आपण प्रोसेस कशासाठी वापरायचो, चांगला यूज कशासाठी होता की कोणते कोणते डिसीज आहेत ते ओळखण्यासाठी. तर या डिसीजचे नावं पाठ पाहिजे. डाऊन सिंड्रोम, सिकल सेल ॲनिमिया, हिमोफिलिया. ही तिन्ही आपण कशावरून ओळखणार, अमायनो सेंटेसिसवरून आपण ओळखू शकतो की हे डिसीज बाळामध्ये आहेत की नाही. ओके, पाठ करायचं इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज. या सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजमध्ये आपण नावं लक्षात ठेवायचं. सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजला दुसरं नाव काय आहे, व्हेनरल डिसीज. ठीक आहे, तिसरं नाव काय आहे, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन. ओके, 3 नावं आहेत. सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज, त्याला दुसरं नाव आहे व्हेनरल डिसीज. ठीक आहे, आणि तिसरं नाव काय आहे, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन्स. ठीक आहे, शॉर्ट फॉर्ममध्ये पण लिहितात त्याला VD, STD, RTIS असं. ओके, पुढे आता काय दिलेलं आहे, हाय व्हर्नेबिलिटी रिस्क. हे एक लक्षात ठेवायचं की STDज होण्याचे सर्वात जास्त रिस्क एज ग्रुप कोणता आहे, तर 15 ते 24 वर्षामध्ये सर्वात जास्त STDजचे पेशंट बघितले आहेत. ठीक आहे, आता पुढे काय होतं, आणि STDज कसं ट्रान्सफर होतं, सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजे सेक्स केल्यामुळे STDज ट्रान्सफर होतात एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनमध्ये. ठीक आहे, आता सर्वात इम्पॉर्टंट हा चार्ट पार्टच पाहिजे. याच्यावर खूप दरवर्षी किंवा एकाडेक वर्षामध्ये क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, तर STDजमध्ये हे 3 डिसीज आहेत. ठीक आहे, तर मग पहिला आहे STDजमध्ये हे 3 डिसीज आहेत. तर पहिला जो आहे तो बॅक्टेरियलपासून होणार आहे, सगळ्या बॅक्टेरियापासून. ठीक आहे, याच्यामध्ये कोणते कोणते डिसीज आहेत, गोनेरिया, सिनिफल्स आणि क्लॅमॅडायसिस आहे तो. गोनेरिया, सिनिफिल्स आणि क्लॅमॅडायसिस. ओके, आणि नंतर सेकंडमध्ये आहे प्रोटोझोआमध्ये कोणता आहे, ट्रॅकानोमोनासिस. ठीक आहे, आणि व्हायरल म्हणजे काय, व्हायरसमुळे होणारा डिसीज कोणता आहे, जेनॅटल हर्ब्स, हेपेटायटिस B आणि जेनॅटल वॉर्ड्स आणि एड्स. ठीक आहे, हे सगळे डिसीज पार्ट करायचे. असे बॅक्टेरियल कोणते, प्रोटोझोआन कोणते, व्हायरल कोणते. ठीक आहे, हे असं पार्ट करायचं. हे पार्ट आपल्याला ह्युमन हेल्थ डिसीजमध्ये पण पार्टच करावं लागणार आहेत आणि इथं पण पार्टच करावं लागले, दोन्ही सेमच आहेत. ठीक आहे, बॅक्टेरियल डिसीजचे एक्झाम्पल्समध्ये. ठीक आहे, आता हे झालं. आता याचा स्पेशल पॉईंट, हा वाला पॉईंट लक्षात ठेवायचा. बॅक्टेरियल अँड प्रोटोझोआन डिसीज आर कम्प्लिटली क्युरेबल इफ डिटेक्टेड अर्ली अँड ट्रीटेड प्रॉपरली. म्हणजे काय, हा बॅक्टेरियल डिसीज म्हणजे हे 3 डिसीज आणि प्रोटोझोआन डिसीज म्हणजे हा एक डिसीज, हे एवढे 4 डिसीजच काय आहेत, क्युरेबल आहेत, कम्प्लिटली क्युरेबल आहेत. फक्त काय केलं पाहिजे की डिटेक्टेड अर्ली, म्हणजे त्यांच्या अर्ली स्टेजमध्ये जर आपल्याला कळालं की हे डिसीज आहे तर आपण यांना क्युअर करू शकतो. ठीक आहे, MCQ असतो हा, क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आणि जो हा व्हायरल आहे याला आपण क्युअर करू शकत नाही. ठीक आहे, व्हायरल डिसीज जर हा कोणाला झाला तर आपण याला ठीक करू शकत नाही पेशंट. ओके, आलं लक्षात. आता त्याच्यानंतर याचं खाली की आता हे जे STDज आहेत ते कसे पसरतात ते बघायचं. STD कसे पसरतात, शेअरिंग ऑफ इंजेक्शन, निडल, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट विथ द इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे एखाद्या इन्फेक्टेड पर्सनची त्याला लावलेली सुई किंवा इंजेक्शन, ठीक आहे, किंवा कुठले पण सर्जिकल इन्स्ट्रुमेंट त्याला लावलेले, ते जर दुसऱ्या पर्सनला वापरले आपण तसेच, तर काय होऊ शकतं की STDज ट्रान्सफर होऊ शकते. STDज कशातून ट्रान्सफर होत असते, ट्रान्सफ्युजन ऑफ ब्लड. म्हणजे काय, कुठल्याही 2 जणांचं जर ब्लड मिक्स झालं तर काय होऊ शकते, म्हणजे आता एखाद जण आहे ज्याला STD आहे. ठीक आहे, जर त्याचं ब्लड जर दुसरं कोणी घेतलं तर त्याला काय होऊ शकतं, STD होऊ शकतो. त्यामुळे काय, ट्रान्सफ्युजन ऑफ ब्लड म्हणजे ब्लड मिक्स झाल्यावर. पुढे काय दिलेलं आहे, फ्रॉम द इन्फेक्टेड मदर टू फिटस. जर आई इन्फेक्टेड असेल STDपासून तर त्याच्या बाळाला पण काय होणार, STD पहिल्यापासून येणार. ठीक आहे, डिसीज होणार त्याला. पुढे आता ह्याला प्रिव्हेंट कसं केलं जातं, प्रिव्हेंट मेजर टू अवॉइड STDज. ठीक आहे, तर याची प्रिव्हेंटिव्ह मेथड काय आहेत की STDज होऊ नये त्यासाठी, अवॉइड सेक्स विथ अननोन पार्टनर्स ऑब्लिक मल्टिपल पार्टनर्स. ठीक आहे, म्हणजे जे अनोळखी पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत सेक्स करायचा नाही आणि खूप साऱ्या पार्टनरसोबत सेक्स करायचा नाही. पुढे ऑलवेज ट्राय टू यूज कॉन्डम ड्युरिंग द क्वायटस. ठीक आहे, म्हणजे काय, ज्यावेळेस पण तुम्ही क्वायटस करत असाल, म्हणजे सेक्स करत असाल त्यावेळेस कॉन्डम यूज करायचं, त्याच्यामुळे STDज होत नाही. ठीक आहे, आता पुढे आता हे काय दिलेलं आहे खालचं, इनफर्टिलिटी. हे डेफिनेशन लक्षात ठेवायची, अनेबल टू प्रोड्यूस चिल्ड्रन इन स्पाईट ऑफ अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कोहॅबिलेशन. ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे जशाच तसं. म्हणजे काय की असे लोक ज्यांना की अनप्रोटेक्टेड सेक्शुअल केलं, म्हणजे काय, कुठलंच कॉन्ट्रासेप्शन वापरलं नाही, कॉन्डम न वापरता त्यांनी सेक्स केलं तरी त्यांना बाळ होत नाही, तर तशा लोकांचं काय म्हणतो असतो, त्यांना आपण इन्फर्टिलिटी आहे म्हणतो. ठीक आहे, इन्फर्टिलिटी म्हणतो. तर हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, पाठ करायचं. पुढे नेक्स्ट. ठीक आहे, तर मग आता त्यांचे रिझन्स काय काय असतात की ते इन्फर्टाईल आहेत वगैरे. तर त्यांचे रिझन्समध्ये आहे, पहिला रिझन काय आहेत, फिजिकली डिसीज म्हणजे इन्फर्टिलिटीचे काय काय चान्सेस आहेत. फिजिकल इन्फर्टिलिटी असू शकते किंवा डिसीजमुळे असू शकते किंवा सायकोलॉजिकली असू शकते किंवा कंजनायटल असू शकते किंवा इम्युनॉलॉजिकल असू शकते किंवा इन्फर्टिलिटी ॲज द प्रॉब्लेम बिंग विथ द मेल ऑर फिमेल पार्टनर्स. इन इंडिया द फिमेल ब्लेम टू द मेल फॉर द कपल ऑफ द बिंग चाइल्डलेस. म्हणजे काय की त्यांचं हे एवढे 4 पॉईंट लक्षात ठेवायचे. ओके,
बस याचं पुढचं काय लक्षात ठेवायचं काही गरज नाही. ठीक आहे, वरचे 4 पॉईंट लक्षात ठेवायचे. पुढे आता काय आहे की आता जे इन्फर्टिलिटी आहे, ज्यांना बाळच होत नाही आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आपण आता असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज चालू केलेल्या आहेत, ARTs. ठीक आहे, याच्यामध्ये काय करत जातं, खूप सारे स्टेप्स आहेत, वेगवेगळे हे आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये काय येतो, आता या चार्टमधून एवढं बघायचं की इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय, आउटसाइड द बॉडी इज स्टिम्युलेटेड कंडिशन इन लॅबोरेटरी. म्हणजे काय, म्हणजे काय होतं की जे फर्टिलायझेशन आहे ते लॅबोरेटरीमध्ये केलं जातं. ठीक आहे, कोणाच्या मेल आणि फिमेलच्या बॉडीमध्ये होत नाही, सरळ बाहेर फिमेलच्या बॉडीमध्ये होत नाही, सरळ लॅबोरेटरीमध्ये फर्टिलायझेशन केलं जातं. मेल स्पर्म घेतलं जातं, ओव्हम घेतलं जातं आणि त्यांना फर्टिलाइज केलं जातं. त्याला म्हणते इन विट्रो. ठीक आहे, आता इन विवो म्हणजे काय, इन विवो फर्टिलायझेशन म्हणजे काय, साईट ऑफ फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन कुठं होतं, इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. म्हणजे फिमेलच्याच रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये हे काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये हे जे चार्ट दिलेलं आहे, ठीक आहे, इथं काय म्हणतं आहे, कॅन फिमेल प्रोड्यूस ओवा. तर इन विट्रो फर्टिलायझेशनच्या वेळेस तर हो, फिमेल ओव्हम प्रोड्यूस करू शकते. ठीक आहे, हे जर कन्फ्युजिंग करत असते, त्यामुळे मी म्हणतो की हे नको पाठ करायला. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं, इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये कोणते कोणते येतात टेक्निक्स. ZIFT येते. ZIFT म्हणजे काय, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्यूब, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर येतं. ओके, सॉरी. आणि इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये दुसरी कोणती मेथड येते, IUT म्हणजे काय, इंट्रा युटेराईन इन्सेमिनेशन. IUT इंट्रा युटेराईन ट्रान्सफर. आणि तिसरं कोणती येत असते इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये, ICSI म्हणजे काय, इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. ठीक आहे, हे 3 कशामध्ये येतात, इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये येत असतात. पुढे इन विवो फर्टिलायझेशनमध्ये ह्या 2 प्रोसेस येतात. कोणत्या 3 प्रोसेस येतात. GIFT म्हणजे काय, गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आणि AI म्हणजे काय, AI म्हणजे आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आणि IUI म्हणजे काय असते की इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन. ठीक आहे, आता लक्षात आलं, हे पाठ करायचं. इन विवोमध्ये हे 3 आणि इन विट्रोमध्ये या 3. ओके, आता आपण एक बघू. तर ICSI इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन हे कधी वापरलं जातं. ठीक आहे, हे कधी वापरलं जातं म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये काय होत असतं हे इम्पॉर्टंट आहे की ICSI इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शनमध्ये काय होत असतं, स्पर्म इंजेक्टेड डायरेक्टली इन टू द एग. म्हणजे काय, स्पर्मला डायरेक्ट एगमध्ये सोडलं जातं, त्याला काय म्हणणार आपण, इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सीमन इज इंट्रोड्यूस्ड इन द वजायना ऑर युटेरस. ठीक आहे, सीमन म्हणजे काय होतं की याच्यामध्ये डायरेक्ट सीमनला इंट्रोड्यूस केलं जातं. कोणत्या पार्टमध्ये, वजायनामध्ये. ठीक आहे, वजायनामध्ये इंट्रोड्यूस केलं जातं किंवा युटेरसमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. तर हे लक्षात ठेवायचं, हे इम्पॉर्टंट आहे. आर्टिफिशियलचं कधी वापरतात हे लक्षात येतं, म्हणजे कसं वापरतात हे लक्षात येते. पुढे काय, लो स्पर्म काउंट ऑर इनॅबिलिटी ऑफ द मेल टू इन्सेमिनेट द फिमेल्स. म्हणजे काय, असे पेशंट ज्याच्यामध्ये काय स्पर्म काउंट कमी असतो किंवा ते स्पर्म त्या फिमेल ट्रॅक्टमध्ये सोडू शकत नाहीत, इन्सेमिनेट करू शकत नाही, त्यावेळेस आर्टिफिशियल इन्सेमिनेशन वापरलं जातं. पुढे काय दिलेलं आहे, इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन. ठीक आहे, ओके. तर इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन म्हणजे काय की तेच आता सेपरेट याला म्हटलं जातं काय, युट्राईन म्हणजे काय, युटेरस. जर आपण सीमनला जर डायरेक्ट युटेरसमध्ये काय केलं, इन्सेमिनेशन केलं, डायरेक्ट युटेरसमध्ये टाकलं, तर त्याला काय म्हणणं आपण, इंट्रा युटेराईन इन्सेमिनेशन. ठीक आहे, आता पुढे काय दिलं, गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर म्हणजे काय की जे गॅमेट तयार झाले आहे, जे ठीक आहे, इथे काय दिलं, फिमेल कॅन प्रोव्हाइड द कंडिशन फॉर फर्टिलायझेशन अँड फर्दर डेव्हलपमेंट. म्हणजे काय, जो गॅमेट तयार झालेला आहे तो आपण कशामध्ये सोडणार, फॅलोपियन ट्यूबमध्ये सोडणार. ओके, गॅमेट कशात सोडणार, फॅलोपियन ट्यूबमध्ये सोडणार, एवढं लक्षात घ्यायचं. ज्याच्या नावातच त्याचे उत्तर येऊन जातात. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, फिमेल कॅन प्रोव्हाइड कंडिशन फॉर द फर्टिलायझेशन अँड फर्दर डेव्हलपमेंट. म्हणजे काय, हे कधी वापरतात, जेव्हा फिमेलची बॉडी चांगली असते आणि फिमेल काय करू शकते की बाळाला वाढवू शकते आणि बाळाच्या बॉडीमध्ये काय होऊ शकतं, फर्टिलायझेशन होऊ शकतं, त्यावेळेस ही स्टेप वापरली जाते. पुढे आता हे झाले एवढे स्टेप. नावावरून लक्षात घ्यायचं की आता जर मी जर क्वेश्चन विचारला की GIFT म्हणजे GIFTमध्ये आपण गॅमेटला कुठं ट्रान्सफर करणार, तर आन्सर आहे ना, फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर करणार. गॅमेट कुठं ट्रान्सफर होणार, फॅलोपियनमध्ये, असं. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, साईट ऑफ एम्ब्रिओ ट्रान्सफर बेस्ड ऑन नंबर ऑफ द ब्लास्टोमेर्स. म्हणजे काय की जर
तुमच्या जर एम्ब्रिओची साईज किंवा जो 8 नंबरचा सरळ चार्ट असाच पाठ करून घ्यायचा. काय जर अप टू 8 ब्लास्टोमेरा असेल, ठीक आहे, अप टू 8 ब्लास्टोमेरा असेल, कोण एम्ब्रिओ जर अप टू 8 ब्लास्टोमेरा असेल तर ते कशामध्ये सोडलं जातं, फॅलोपियन ट्यूबमध्ये त्याला सोडलं जातं. ठीक आहे, कसं सोडतात, टेक्निक कोणती वापरली जाते, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. ठीक आहे, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर हे लक्षात घ्यायचं. कधी, जेव्हा 8 ब्लास्टोमेरा असेल. ठीक आहे, पुढे काय दिले, मोर दॅन 8 ब्लास्टोमेरा असेल. ठीक आहे, जेव्हा 8पेक्षा जास्त होईल ब्लास्टोमेरची साईज. ठीक आहे, 8पेक्षा जास्त ब्लास्टोमेरा तेव्हा तो युटेरसमध्ये सोडला जातो. युटेरसमध्ये सोडण्यासाठी कोणती टेक्निक वापरली जाते, इंट्रा युटेराइन ट्रान्सफर वापरलं जातं. ठीक आहे, हे इंट्रा युटेराइन ट्रान्सफर आहे आणि वरचं काय इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन आहे. ठीक आहे, लक्षात इथलं येतं तर कन्फ्यूज नाही व्हायचं वर्षाच्या याच्यात. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, द टेस्ट ट्यूब बेबी प्रोग्राम इन्व्हॉल्व्स इन द टेक्निक्स विथ इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी वगैरे हे प्रोग्राम्स कशामध्ये येतात, इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये येतात यांच्यामध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं, GIFT ही फिमेल्समध्ये वापरली जाते टेक्निक आणि AI किंवा IUI हे कधी वापरले जातात, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन किंवा इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन कधी वापरले जातात, जेव्हा मेल पर्सनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, मेल पर्सनमध्ये प्रॉब्लेम असेल. हे मी आता ट्रिक सांगत आहे की त्याला कसं ऑप्शनमध्ये सॉल्व करायचं. ओके, डन. एवढं सगळं हे चार्ट पाठ करून घ्यायचा आणि मग होऊन जाईल. ओके, डन.